सिनारिओ लास्ट टाइम जो आपण सिनारिओ बनवलेला त्याच्यामध्ये फक्त आपण इंस्टाग्रामसाठी कंटेंट क्रिएट करत होतो. पण आता आज जो सिनारिओ घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि ट्विटरसाठी ऍड करणार आहोत. हा ऍक्च्युली तो सिनारिओ आहे. सेम आहे. प्रॉम्प्ट आपण जसा कस्टम जीपीटीला देतो तसा सेम आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय ऍड होतंय की परप्लेसिटी एआय ही एपीआय की एक आहे आणि राउटर आहे. हे दोन कंपोनंट्स एक्स्ट्रा ऍड होत आहेत. ही जी की आहे ही काय करते, जो मेसेज आपण स्लॅक मधनं घेतोय त्याला समराईज करतोय आणि अजून एनहान्स करतोय आणि तो राउटरला सेंड करतोय, जेणेकरून राउटर ऍट अ टाइम तिन्ही मॉड्यूलला तो सेम जो आपण मेसेज सेंड करतोय हा इनपुटच्या फॉर्मॅट मध्ये जातोय आणि ऍट अ टाइम हे तिन्ही मॉड्यूल रन होत आहेत. आपण परत क्रिएट करूया. सो सायली, तू आता जे दाखवलंस ना त्याच्यानंतर रिॲक्शन अशी आली आहे की एकाने डोक्याला हात लावलं, एकाने डोक्याचे केस ओढले आणि दुसऱ्याने भुयाच्या डोळ्यावरचे केस ओढले. सो स्लो जा. हा, हे मी परत क्रिएट करून दाखवते. ओके, सगळे नाही ते इझी. ऐक ऐक एक मिनिट, ते जे आहे ना ओरिजिनल ते दाखव, मी थोडस ओव्हरव्यू देतो. ओके, ठीक आहे. सो आता यातले 3 ब्लॉक्स तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे जो पहिला स्लॅग आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला जी व्हर्टिकल रो आहे त्याच्यात 3 ब्लॉक्स आहेत, ते ब्लॉक तुम्हाला माहिती आहे. राईट, त्याच्या पुढचा ब्लॉक पण माहिती आहे आणि त्याच्या पलीकडे जे आहे तो गुगल डॉक आहे. सो आता तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे की आपल्याला टेक्निकली काय काय येतं. तर याच्यातली 3 गोष्टी तुम्हाला येतात. राईट, स्लॅक येतं, चौथा ब्लॉक येतो, आवाज नाही येत पाचवा होता. ब्लॉक येतो आणि 6वा ब्लॉक येतो. हे शिकवायला तुम्हाला सायली नकोय. इज इट क्लिअर, शीतल? येस सर. हा, पहिला, चौथा आणि पाचवा आणि 6वा हे जे ब्लॉक्स आहेत हे सायलीने तुम्हाला शिकवायची गरज नाहीये. फक्त त्याच्यामध्ये जे प्रॉम्प्ट तुम्हाला लागतील ते तुम्हाला इथनं घ्यायचे. इज इट क्लिअर, अंकिता? येस सर. हा, सो हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. राईट, जे काही प्रॉम्प्ट्स ह्या ब्लॉक्स मध्ये वापरले पहिल्या, चौथ्या आणि 5व्या ब्लॉकमध्ये, आणि 6व्या ब्लॉकमध्ये तर फक्त आउटपुट येणार आहे. राईट, सो हे प्रॉम्प्ट्स जर तुम्हाला दिले तर तुम्ही इझिली हे क्रिएट करू. आता तुम्हाला नवीन काय शिकायचं ते समजून घ्या. नवीन आहे की ज्या प्रकारे तुम्ही ओपन एआय ला कनेक्ट केलं त्या प्रकारे परप्लेक्सिटी काय ते आहे ते, हा परप्लेक्सिटी. ओके, परप्लेक्सिटी सुद्धा एक चॅट जीपीटी सारखंच एआय आहे, जिथे तुम्ही असिस्टंट क्रिएट केला होता ओपन एआय मध्ये. परप्लेक्सिटी वेगळं सॉफ्टवेअर असल्यामुळे तो काहीतरी वेगळ्या प्रकारे कनेक्ट करून देतो. पण त्याचं काम सेम आहे ॲज ओपन एआय. तो पण प्रॉम्प्ट घेतो, फक्त तो डीप रिसर्च करतो. म्हणजे जसं पूर्वी कंटेंट क्रिएटर असतात ते गुगल इंटरनेटवर जाऊन डेटा स्क्रॅप करून स्टडी करून त्याचा मिनिंगफुल आन्सर तयार करायचे. सो परप्लेक्सिटी ओपन एआय किंवा चॅट जीपीटी पेक्षा जास्त चांगलं आहे फॉर डुईंग एनी डीप रिसर्च. राईट, सो आपण जर एखादी पोस्ट तयार करायचं म्हटलं आणि त्याला एक टॉपिक दिला, तर परप्लेक्सिटी मध्ये फक्त त्याचे डीप रिसर्च आहे. म्हणजे तो इंटरनेटवर जाऊन सगळीकडे शोधून काय येणार आहे की ह्या टॉपिकला सर्वात ट्रेंडिंग काय आहे किंवा बेस्ट काय आहे कंटेंट, तो शोधून आणणार. राईट, आणि इट इज गोइंग टू बी सिमिलर टू व्हॉट वी आर डुईंग विथ चॅट ओपन एआय. शीतल, समजलंय का? इट इज एक्झॅक्टली सिमिलर. हो सर. ओके, आता आपल्याला काय समजायचं की सपोज हा राउटर नाहीये आणि आपण एकच ट्रॅक करतो. फॉर एक्झाम्पल मला लिंक्डइनला कनेक्ट करायचं आहे. ओके, सो मी तिथे परप्लेक्सिटीच्या ऐवजी ओपन एआय सुद्धा वापरू शकतो, असिस्टंट वापरू शकतो. हे समजून घ्या. सो याचा यूज कसा होईल, गायत्री तू समजून घे. तुला जेव्हा तू एखादा प्रॉम्प्ट दिला स्लॅक मधनं, आपण आता या ठिकाणी प्रॉम्प्ट कुठे देतो, स्लॅक मध्ये देतो, बरोबर? सो मी जर हा प्रॉम्प्ट स्लॅक मध्ये दिला तर तुला परप्लेक्सिटी मधलं जे प्रॉम्प्ट आहे तो जो दिला तर तो तुला कळेल की तो डीप रिसर्च कसं करतो. राईट, कारण आपण जनरली चॅट जीपीटीला गेलो की मला याच्यावर लिंक्डइनची ऍड बनवायची असं जर आपण प्रॉम्प्ट दिला तर ऑब्व्हियसली तो आन्सर देणार आहे. पण जर तुम्ही परप्लेक्सिटीला आता इथे जो प्रॉम्प्ट वापरलाय तो जो दिला तर तो आउटपुट जे देणार आहे
ते अट्रॅक्टिव्ह असेल, ते ट्रेंडिंग कसं असेल हे. सो तो डीप रिसर्च करतो. ओके. पण तो पण प्रॉम्प्टच घेतो. सो तुम्ही 100% त्याला ओपन एआयशी रिप्लेस करू शकता. बट परप्लेक्सिटी इज गुड इन टू डीप रिसर्च, म्हणून आपण परप्लेक्सिटी वापरली. राईट, तर समजले का? येस. ओके. सो जर मी पहिली लाईन बनवली विदाऊट राउटर, पहिली लाईन बनवली, तर तुम्हाला फक्त लिंक्डइन कनेक्शन माहित नाही, बाकी सगळं माहिती आहे. इज इट क्लिअर, शीतल? येस सर. ओके. सो तुम्हाला आता काय शिकायचं आहे की, म्हणजे स्टेप वाईज जाऊ आपण. पहिले आपल्याला काय शिकायचं की जसं आपण ओपन एआय ला असिस्टंट तयार करतो, तसं परप्लेक्सिटीला आपण काय करतो पहिले हे समजून घ्या. सो सायली, तुला ते तेवढंच डेमो करायचं आहे, फर्स्ट स्टेप. ओके, आपण परत येऊ इकडे. म्हणजे आपल्याला जर ते ब्लॉक्स कळाले तर हा फ्लो खूप सोपा आहे. सायली, क्लिअर आहे तुला? तुला आता फक्त परप्लेक्सिटी मध्ये जसं आपण ओपन एआयच्या केसमध्ये असिस्टंट तयार करतो, परप्लेक्सिटी डीप रिसर्च करायला आपण त्याला कसं स्लॅकचं इनपुट देतो. सो स्लॅकचं इनपुट जाऊ दे, त्याचं कनेक्टर आणि इनपुट जर मला डायरेक्ट देता आलं तर तेवढं दाखव. ओके. आपण इकडे ऍक्च्युली काय करतो, मी परत करून कनेक्शन करून दाखवते. हा. इकडे जेव्हा ऍड कनेक्शन बोलतो तेव्हा आपल्याला ही एपीआय की द्यावी लागते, जी परप्लेक्सिटी एआय ची वेगळी की आहे, मी त्या डॉक्युमेंट मध्ये मेन्शन केली आहे. जेव्हा आपण ती सेव्ह करतो तेव्हा ऑटोमॅटिकली इथे कनेक्शन होतं आणि ओके, इकडे आतापर्यंत मॉड्यूल्स. तुम्हाला सगळ्यांना ह्या स्टेप्स माहिती आहेत की कनेक्शन केल्यावर तो त्याची प्रॉपर्टीज खाली दाखवणार. राईट. ओके. आणि इकडे मॉड्यूल्स असतात, हे सोनार, सोनार प्रो आणि वेगवेगळे, पण मोस्टली आपण फर्स्टच घेतो जेणेकरून तो रिसर्च इझिली होईल. आणि नंतर आपण कंटेंट, आपण नेहमी तसं ओपन एआय ला डायरेक्टली स्लॅकचा मेसेज टेक्स्ट द्यायचो, तसाच सिमिलरली आपण इकडे स्लॅकचा जो टेक्स्ट येतोय तो आपण इकडे पेस्ट करतो आणि फक्त एक प्रॉम्प्ट लिहितो की आय वुड लाईक टू समराइज दिस आर्टिकल. ह्याच्यामध्ये हे एवढंच सेटिंग आहे. आणि खाली आपण सेव्ह बोलतो. आपण ह्याच्यामध्ये फक्त जो टेक्स्ट येतो तोच इथे त्याला इनपुट म्हणून ऑप्शन इनपुट देतो. आणि नंतर आपण काय करतो, ह्याला राउटर कनेक्ट करतो. राउटरला आपण एक मिनिट, एक मिनिट, टीसीपी. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, घाई करू नकोस. ओके शीतल, काय स्टेप्स असतात सांग बघू. सर, आपण जे स्लॅकचं इनपुट आउटपुट येतं ना, ते हम्म. परप्लेक्सिटी मध्ये देतो. त्याचं कनेक्शन करतो. फर्स्टली कनेक्शन बरोबर. केल्यानंतर त्याचा जो काही टेक्स्ट मेसेज आपण त्याला दिलाय तो हम्म. आपण त्याला देतो. आणि राईट. बस बाकी काही नाही, ते त्याच्यानंतर राईट. सो आता, त्याचं सर्च हा, चालू ह्याच्यात करतो. ह्याच्यात ओपन एआय पेक्षा सोपं आहे, कारण तुम्हाला असिस्टंट बनवायला नाही लागलं. राईट. आणि त्याला प्रॉम्प्ट काय दिला आपण, आय वॉन्ट टू समराइज द आर्टिकल. आणि त्याच्या पुढे आपण स्लॅकचं इनपुट घेतलं, जो एक व्हेरिएबल आहे. हे समजलं का शीतल? हो सर. हा. काय आता सर? तुम्हाला इश्यू कुठे येईल, तुम्हाला परप्लेक्सिटी पहिले माहिती पाहिजे. सो सायली, परप्लेक्सिटीसाठी तुला पहिले त्यांना परप्लेक्सिटी दाखव. त्याचं लॉग इन पेड असेल तर ते पहिले द्यायला लागेल, फ्री असेल तर ते क्रिएट करू शकतो. नाही, याचा लॉग इन पेड आहे. हा. आपण सो जी डॉक्युमेंट दिली आहे त्याच्यामध्ये ओके. क्रेडेन्शियल्स ऍड केलेत, त्याच्यामध्ये मी परप्लेक्सिटी एआय ची की ठेवली आहे. आपल्याला ती ओके. फक्त कॉपी पेस्ट करायची आहे व्हेरी गुड. आणि ठीक आहे. राईट. सो इकडे आता ऍड मला ते, करायची. हा, राईट. सो आता प्रत्येकाला हे करता येईल, म्हणजे क्रेडेन्शियल्सचे इश्यू नसतील, परप्लेक्सिटी साईटला जायची पण गरज नाहीये. आणि इथूनच तुम्हाला डायरेक्ट त्याचं ब्लॉग घेऊन क्रिएट करायचं आहे. क्लिअर आहे अंकिता? येस सर. ओके, परफेक्ट. राईट. सो आपण एक्सक्यूज स्लॅक मी. मधनं इनपुट घेतलं, परप्लेक्सिटी मधनं डीप रिसर्च केलं. त्यासाठी आपल्याला परप्लेक्सिटीचं कनेक्शनचे डिटेल्स मिळालेले आहेत. तिथे आपण हॅलो प्रॉम्प्ट देतो. हा, बोल. अजित, ते हा. आय वुड लाईक टू समराईज असं का लिहिलंय? हा, म्हणजे आता प्रत्येक टूलची एक पद्धत असते वर्क करायची. राईट. सो फॉर एक्झाम्पल आपण ओपन एआय मध्ये पण प्रॉम्प्ट देतो. त्याला प्रॉम्प्ट दिल्यावरच कळतं की त्याला ऍक्शन काय घ्यायची. राईट. त्याला म्हणजे ओपन एआयच्या केसमध्ये त्याला स्लॅकचं इनपुट जात होतं, पण स्लॅकचं इनपुट गेलं तरी सुद्धा त्याला त्या डेटावर काय प्रोसेसिंग करायचं हे आपल्याला असिस्टंट मध्ये सांगायला लागायचं. बरोबर, तेव्हाच तो डेटा प्रोसेस करेल. हा. आता ह्या इथे सेम केसमध्ये आहे. स्लॅकचं इनपुट काय असणार आहे?
स्लॅकला काय इनपुट देणार आहे आपण? काही जो पण जसं आपल्याला म्हणजे आता जे थांब थांब साईल. सो आतापर्यंत आपण जसं अगोदरचे मेग.com बघितलेत ना, हं. ते जर कळाले तर सेमच आहे. म्हणजे आता ऑलरेडी म्हणजे गायत्री आता तुला सपोज ए आय फॉर प्री स्कूल असं हम्म टाकलं तर तो समराईज काय करेल? AI फॉर प्री स्कूल समराईज करू. कारण हे बघ आता पहिले तुला तुझं एंड गोल माहिती पाहिजे. तू जे म्हटलीस म्हणजे ना AI फॉर प्री स्कूल, याचा अर्थ तुला लिंक्डइन वर पोस्ट टाकायची आहे हं, जी याच्या रिलेटेड आहे की प्री स्कूल साठी AI कसं युज होईल. हं. तुझं पर्पज ते आहे म्हणून तू त्याला AI फॉर प्री स्कूल असं म्हणशील ना. हा, मग मी नुसतं तसंच टाकलं ते ते हम्म आय वुड लाईक टू समराईज दिस आर्टिकल हे का म्हणावं लागतंय असं मला हा विचारायचं. काढून टाक. बघ काय रिझल्ट येतो का. कारण अल्टिमेटली काय आहे ना, हे सगळं आपण आत्ता कुठेतरी ह्या एक्सरसाइज झालेल्या आहेत त्या बघून करतोय. आपण अजून त्याच्याशी खेळण्याच्या स्टेजला नाही आलेलो. राईट. त्याच्यामुळे हा, म्हणजे जेवढे काहीतरी स्टेप. कारण असेल ना ते लिहिलंय. हा ते कारण मी सांगितलं की जसं तुला प्रॉम्प्ट कशाला देतो आपण, त्याला ओपन एआय चॅट स्पेसिफिक. जीपीटीला हा कळायला पाहिजे ना. स्लॅक मधनं हा. इनपुट आलंय आणि ते हो. इनपुट मी फक्त ह्याला दिलं कुणाला, ओपन एआयला, आणि त्याला काहीच इन्स्ट्रक्शन नाही दिलं. त्याला कळणार आहे का त्याचं काय करायचं. नाही ना. जसं आता हं. तुझ्या केसमध्ये तू म्हणाली की ह्याचं एक्सेलचं ग्राफ तयार कर, तेव्हा त्याला कळालं ना. हा, म्हणजे हे जर नाही दिलं तर तो डिटेल मध्ये समर डेटा देईल का? समराईज तो काय करेल माहित नाही, पण त्याला ऍक्शनच कळणार नाही की घ्यायचं काय. अच्छा, ओके. ठीक आहे. हे जस्ट असं एक दिलेली हा ऍक्शन म्हणजे की समराईज करूनच दे डेटा. एक्झॅक्टली. कारण मी जसं मगाशी सांगितली, परप्लेक्सिटी हे डीप रिसर्च मध्ये एक्सपर्ट आहे. हो. हीच ऍक्टिव्हिटी तुम्ही ओपन एआय थ्रू पण करू शकताय. मी हं. हेच मगाशी सांगितलं. राईट. पण मग आपण परप्लेक्सिटी का वापरलं, कारण तो याच्यामध्ये एक्सपर्ट आहे म्हणून ओके. आपण परप्लेक्सिटी वापरलं. नाहीतर ही सेम गोष्ट मी ओपन एआय थ्रू करू शकतो. ओके. राईट. की बाबा हे माझं आर्टिकल आहे, मला हे समराईज करून दे, इंटरनेटवर जाऊन शोध, हे कर, असं मला मस्त हं. पाहिजे तेवढं मी प्रॉम्प्ट लिहून याचा जे आउटपुट आता मी एक्सपेक्टेड आहे ते चॅट जीपीटीला पण देऊ शकतो. पण आपण काय शिकतो की वेगवेगळे टूल्स कुठल्या सिनेरिओ मध्ये युजफुल असतात, त्याप्रमाणे आपण टूल्स घेऊन येतो. हं. ओके. ओके. हो, हो. ओके. येस. ठीक. हा अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत. राईट. सो अगेन आय एम रिपीटिंग, हा ब्लॉग सेम आहे की तुम्ही त्याला जर चॅट जीपीटीला सेम टास्क दिला तर तो पण तेच करेल. तुम्ही तसं तसं मॉड्यूल क्रिएट करू शकताय. पण परप्लेक्सिटी स्वतःची स्पेशालिटी आहे की तो डीप रिसर्च करू शकतो. सो त्याचा आउटपुट तुम्हाला चॅट जीपीटी पेक्षा चांगलं येईल जर तुम्हाला लिंक्डइनला अट्रॅक्टिव्ह पोस्ट टाकायची असेल तर. कारण आपण पोस्ट का टाकतो, आपल्याला व्ह्यूज वाढवायचे असतात. बरोबर ना. सो जर मला व्ह्यूज वाढवायचे असतील तर त्याला रिलेव्हंट कंटेंट लागणार आहे, आणि तो कंटेंट समराईज करण्याची कॅपॅबिलिटी परप्लेक्सिटी मध्ये बेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू चॅट जीपीटी. सो म्हणून आपण डायरेक्ट पोस्ट तयार करायला कमांड नाही टाकत, प्रॉम्प्ट नाही टाकत. आपण पहिले त्याची समरी घेतो परप्लेक्सिटी. अंकिता कळालं. हो सर. ओके ठीक आहे. क्लोज कर हे साहेब. नंतर एक आपण थांब 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 थांब. सो आता परप्लेक्सिटीने काय केलं, मला सपोज एआय फॉर प्रीस्कूल म्हणजे प्रीस्कूल मध्ये एआय कुठे युज होईल याच्यावर मला पोस्ट टाकायची लिंक्डइनला, हे माझं एंड गोल आहे. आणि ती लिंक्डइनला पोस्ट टाकायची आहे तर त्याच्यासाठी मी पहिले गुगल डॉकला एंट्री करतो. सो तुम्हाला हे स्ट्रेट फॉरवर्ड स्टेप्स क्लिअर आहेत का, की परप्लेक्सिटी नंतर मी आउटपुट जे आहे तो लिंक्डइन कंटेंटला देईल. लिंक्डइन कंटेंट मध्ये प्रॉम्प्ट लिहिलेलं असेल की त्याचं लिंक्डइनचं टाईपचं कंटेंट कसं जनरेट करायचं, आणि त्याचे आपण एक्झाम्पल्स देतो, काही 4-5 पोस्ट देतो, आणि मग तो असिस्टंट तयार होतो. राईट. सो सायले काय नको करू, राहू दे असं. परप्लेक्सिटी नंतर मी लिंक्डइन कंटेंट ह्याला कनेक्ट केलं असतं. राईट. जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याला कनेक्ट काय केलं असतं की समरी जे आले त्याच्यातनं मला लिंक्डइनची पोस्ट तयार करायची आहे. सो लिंक्डइनची पोस्ट करायला तुम्ही चॅट जीपीटीला काहीतरी प्रॉम्प्ट द्याल, तो प्रॉम्प्ट त्या याच्यात वापरलेला आहे जेणेकरून ह्या कंटेंटला तो प्रोसेस करून लिंक्डइनची पोस्ट तयार करेल. कारण लिंक्डइन मध्ये जेव्हा पोस्ट केली जाते, जर तुम्ही लिंक्डइनची पोस्ट बघितली, इंस्टाग्रामची पोस्ट बघितली, तर त्याच्यातले जे टेक्स्ट असतात ना ते दोन्हीकडे वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतात. सो मला लिंक्डइनच्या फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट पाहिजे असं मी त्या याच्यात प्रॉम्प्ट दिलेलं आहे ब्लॉग. बरोबर. सो इट इज नथिंग बट जस्ट वन मोर प्रॉम्प्ट ज्याचा आउटपुट मला
लिंक्डइनच्या आउटपुट प्रमाणे करणार. त्याच्या पुढची जी स्टेप आहे ती आहे इमेज क्रिएशन. म्हणजे आता माझ्याकडे लिंक्डइनचं पोस्ट तयार झालं, त्याच्यानंतर मला इमेज पण तयार करायची. सो इमेज तयार करायसाठी जी प्रॉम्प्ट लागते ती मी त्याला लिंक्डइन इमेज ह्या ब्लॉकमध्ये टाकली. ओके. सो अगोदर मला टेक्स्ट आलं, नंतरच्यात मला इमेज आली. आता हे दोन्ही कंटेंट मी गुगल डॉकला टाकलं. सो शीतल, तुझ्यासाठी क्वेश्चन आहे की हे सगळे डायग्राम विसरून जा, पण मी तुला सांगितलं की मला गुगल डॉक मध्ये लिंक्डइनची पोस्ट तयार करून दे युझिंग दिस फ्लो. तर तुला जमणार आहे का? तुला ते स्टेप्स क्लिअर आहेत का? विदाउट हो राउटर, सर, क्लिअर आहे. राईट? सो इट्स नॉट डिफिकल्ट. इट्स स्ट्रेट फॉरवर्ड. वी ऑलरेडी हॅव डन दिस. परप्लेक्सिटी खूप जास्त सोपं आहे ॲज कम्पेअर्ड टू स्लॅक किंवा लिंक्डइन, राईट? त्याला कनेक्शन दिलं, त्याला कमांड दिलं, त्या कमांडच्या पुढे, म्हणजे जो कमांड होता की समराइज दिस, त्याच्या पुढे त्याची टेक्स्टचं व्हेरिएबल लावलं की तो काम करतो. इट इज मोर सिम्पल इझी कनेक्टर, बरोबर? आणि बाकीचे कनेक्टर्स तुम्हाला सगळे माहिती आहेत. सो तुम्ही पहिले जेव्हा पण तुम्ही स्वतः ट्राय कराल, सी ह्या डेमोचा पर्पज हे बघणं नाहीये. हे डेमोचा पर्पज मला काय जमेल हे आहे. सो मी तुम्हाला ते त्यासाठी एनेबल करतोय. डेमो रिक्वायर्डच नाहीये. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इझिली स्वतः करू शकता. आणखी याच्यात काही डाऊट आहे का तुला? आता जर मी पुढे डेमो नाही दिला तर तुम्ही लिंक्डइनचं कंटेंट गुगल डॉक मध्ये टाकू शकता. त्याच्यात तुला क्लॅरिटी आहे का? अजून काही नॉलेज पाहिजे? सर थोडस अजून एक्सप्लेन केलं असं ते नेमकं कसं करायचं ते आम्ही इंस्टा कंटेंट एक्सप्लेन ऍड काय नाही. करायचं? हे बघ, परप्लेक्सिटी हा जो तू बघितलास तर त्यांनी काय घेतलं, कनेक्शन तयार केलं, जे तुम्ही ऑलरेडी ओपन एआयला केलंय ना. फक्त तुम्हाला ओपन एआयच्या सॉफ्टवेअर मध्ये जाऊन त्याच्यासाठी असिस्टंट तयार करायला लागायचं. इथे तो स्टेपच नाहीये. डायरेक्ट करतो. हा, इथल्या इथेच सगळं क्लोज होतंय. तुम्हाला परप्लेक्सिटी साईडला जायचीच गरज नाही. ओपन एआय इज मोर कॉम्प्लेक्स दॅन परप्लेक्सिटी. येस समजलंय सर. की नाही? तुम्हाला हो इथे समजलं. कनेक्शन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं तो मॉडेल सिलेक्ट करायचा आहे. आणि तिसरी स्टेप आहे, जे काही स्लॅक मधनं आलंय त्या कंटेंटला आपल्याला म्हणायचं की समराइज दिस, दॅट्स ऑल. सो मला नाही वाटत याच्यात काही शिकायला लागतं. तुम्ही ऑलरेडी ओपन एआयचं केलंय तर हे ब्लॉक सिम्पलच आहे. समजलं की नाही? हो समजलंय सर, एकदा ट्राय केल्यावरती हा कळेल. हा, ऑब्विसली. हे बघा, ट्राय करण्याच्या आधी तुमच्या माइंडसेट मध्ये तुम्हाला काय करायचं हे क्लिअर पाहिजे. कारण ऍट द एंड आहे ना, तुम्हाला जर सपोज हेच कळालं नाही की मला लिंक्डइनची पोस्ट करायची आहे, तर तुम्ही विचारच करत बसाल की हे ब्लॉग्स कशासाठी येतात. पहिला प्रश्न हा यायला पाहिजे, गुगल डॉक का लागतो? आहे का काय गरज? सांगा मला. कुणी पण इथे गरज सांगा की इथे गुगल डॉकची स्टेप पाहिजे. जर मला लिंक्डइनची पोस्ट तयार करायची असेल तर इथं गुगल डॉकचा पर्पजच नाहीये. कोणी पण सांगा मला की याच्यात गुगल डॉकची स्टेप का आहे. हा, बाकी सगळ्या स्टेप लागणार आहेत. स्लॅक लागणार आहे, परप्लेक्सिटी लागणार आहे, लिंक्डइन कंटेंट लागणार आहे, लिंक्डइन इमेज लागणार आहे. मी लिंक्डइन इमेज मधून लिंक्डइन कंटेंट घेऊन डायरेक्ट लिंक्डइनला पोस्ट करू शकतो. एनी रिझन फॉर हॅव्हिंग अ गुगल डॉक? नो. सो याचा अर्थ मी तुम्हाला काय ट्रेन करतोय की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला पहिले क्लॅरिटी पाहिजे. जर तुम्हाला ते क्लिअर असेल तर ते ह्या सगळ्या मॅन्युअल स्टेप्स आहेत. म्हणजे सेम वे परप्लेक्सिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला 3च स्टेप लागतात. कनेक्शन द्यायचंय, मॉडेल चूज करायचंय, आणि तिसरं म्हणजे त्याला स्लॅक मधनं आलेला इनपुट घेऊन म्हणायचं की मला समराइज कर. दॅट्स ऑल. काय क्वेश्चन? तर लिंक्डइन इमेज जे आहे ते फक्त इमेज जनरेट करून देईल ना? फक्त इमेज जनरेट? काय क्वेश्चन नाही कळलं मला. लिंक्डइन इमेजचं जे आहे ना, आता सपोज मी जनरेट केलं त्या इमेज तुम्ही बघितल्या असतील, सो हा सेम टाईपच्या इमेज यामध्ये पण जनरेट होत असतील, मग त्या डायरेक्ट आपण पोस्ट करू शकतो का? हा हा, हे आता मी जो प्रश्न विचारला गुगल डॉक का, हम्म. त्याचं उत्तर याच्यात आहे की मी डायरेक्ट पोस्ट नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण मला तो कंटेंट रिव्ह्यू करायचा आहे. मॅन्युअल इंटरव्हेन्शन पाहिजे. आलं का लक्षात? तो लिंक्ड मेक.com मध्ये अशा स्टेप्स आहेत की मी कंटेंट डॉकला टाकलं पण ते पोस्ट नाही झालं. ओके. आता त्याच्यामध्ये मी परत स्लॅक आणलं किंवा असं काहीतरी आणलं की जिथे मी अप्रूव्ह म्हटलं तर ते कंटेंट जे काय आलंय ते पोस्ट होईल. असं आपण मध्ये स्टेप्स टाकू शकतो. सो व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. की जे काही कंटेंट आलंय ते डायरेक्टली टाकता येणार नाही, कारण जे काही इमेज असेल, जे काही टेक्स्ट आले ते मला रिव्ह्यू करायला लागेल. बरोबर? सो ऑब्विसली
म्हणून मी हा प्रश्न विचारला की बाबा गुगल डॉक मध्ये का पाहिजे, डायरेक्ट लिंक्डइनला का नाही जाऊ शकतो. सो गायत्री आज द राईट क्वेश्चन, की जर मला पोस्ट डायरेक्ट केली तर मला भीती काय की काही जाऊ शकतं, आणि हे फॅक्ट आहे. आणि यू कॅनॉट रिलाय ऑन चॅट जीपीटी ऑर दिस टू टेक डिसिजन ऑन युअर बिहाफ. म्हणून ती गुगल डॉक्सची प्रोसेस आहे. फक्त या केसमध्ये काय होतं की इथे आपण अप्रुव्हल मेकॅनिझम नाही टाकलेली, कारण हे आपण लर्निंग पर्पजसाठी आहे. ऑब्व्हियसली अप्रुव्हलची मेकॅनिझम सायलेंट टाकून उद्या आपण ते बघून घेऊ. बट इम्पॉर्टंट हे आहे की जी गुगल डॉक पर्यंत जाण्याची स्टेप आहे, मी आत्ता जरी डेमो थांबवला तरी तुम्हाला कळायला पाहिजे, कारण ते तुमच्या डोक्यात फिट पाहिजे की मला कुठे कुठे काय काय स्टेप्स क्लिअर असतील. जर तुम्हाला ह्या स्टेप्स नाही कळाल्या तर पुढच्या स्टेप्स सगळ्या वेस्ट होणार आहेत. The next steps are of no use if you are not able to create till Google Doc. सो पहिले तर तुमच्या इमॅजिनेशन वाढली की नाही, तुम्ही ते करू शकता की नाही, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, ठीक आहे. सो मी आता पूर्ण डेमो नाही घेणार, मी फक्त आता राउटरचा यूज दाखवीन, कारण तुम्हाला आता परप्लेक्सिटीला 3च स्टेप आहेत, मी रिपीट करतोय. सो तुम्हाला आता जेवढं नॉलेज आहे तेवढ्या नॉलेजने तुम्ही हे डायग्राम तयार करू शकताय. परप्लेक्सिटीला फक्त 3 स्टेप्स आहेत, कारण तो काय करतोय, स्लॅक मधनं आलेलं कंटेंट समराईज करतोय बिफोर गिव्हिंग इट टू लिंक्डइन, बिफोर गिव्हिंग इट टू इन्स्टा, बिफोर गिव्हिंग इट टू ट्विटर. तो फक्त एक डेटा तयार करतोय जो रिलेव्हंट आहे इंटरनेटवर व्हायरल करण्यासाठी. सो परप्लेक्सिटीच्या स्टेप नंतर आता आपण फक्त राउटर शिकणार आहोत. उद्या तुम्ही एवढ्या बेसिसवर मला गुगल डॉक पर्यंत जायचं. याला लागणारे सगळे प्रॉम्प्ट आपण सायलीकडनं एका डॉकमध्ये टाकून घेऊ. ओके, सायली राउटर तू डेमो कर. सगळ्यांनी समजून घ्या की जे मी लिंक्डइनचा ब्लॉग बनवलाय तसाच मी इन्स्टाचा ब्लॉग बनवू शकतो. तुम्ही सगळं हे करू शकताय. फक्त आता ह्या तिघांना कनेक्ट कसं करायचं, तर तुम्हाला एक राउटर ब्लॉग टाकायला लागेल. ते ती डेमो करते की राउटर ब्लॉग कसं टाकायचं. आपण जेव्हा इकडे एखादा मॉड्यूल ऍड करतो तेव्हा सिमिलरली राउटर सिलेक्ट करायचं. आणि राउटरचा यूज काय होतो, आपण ऍट अ टाइम कितीही मॉड्यूल त्याला कनेक्ट करू शकतो. आपल्याला इथे 3 पाहिजे होते, म्हणजे एक लिंक्डइन साठी पाहिजे होतं, इंस्टाग्राम साठी आणि ट्विटर साठी. सो आपण नवीन राउटर घेतलेला, ह्याच्यामध्ये सेटिंग वगैरे काही नसतं. आपण जेव्हा तो ए आय सोबत कनेक्ट करतो तेव्हा तो आपोआप क्रिएट होतो. आपल्याला फक्त पुढे इथे असं क्लिक केलं की एखादा ऑप्शन नवीन ऍड होतो, एवढंच होतं. आणि जे आपले बाकीचे आहेत, आता हे पुढचं ओपन एआयचं आहे, मग आपल्याला काय करावं लागतं, आपण आतापर्यंत मेसेज मध्ये फक्त स्लॅकचा आउटपुट देत होतो डायरेक्टली, पण आपल्याला इथे स्लॅकचा आउटपुट न देता जो परप्लेक्सिटी एआयचा आउटपुट आहे तो द्यावा लागतो. तो इथे चॉईसेस म्हणून असतो, इकडे मेसेज आणि त्याच्यामधनं कंटेंट, जिथे की आपला जो त्यांनी क्रिएट केलेला असतो. आपण फक्त आता एक्झाम्पल इथे ए आय इन प्री स्कूल टाकलेला, तर त्याच्यासाठी जो त्यांनी डेटा क्रिएट केलाय तो ह्या कंटेंट मध्ये असतो. आपण तो इथे फक्त सेव्ह करावा लागतो. आणि हे सेम तिन्ही मॉड्यूलला सेव्ह करावं लागतं, की स्लॅकचा मेसेज न देता डायरेक्टली आपल्याला परप्लेक्सिटी एआयचा जो कंटेंट आहे तो द्यावा लागतो. बाकीच्या सगळ्या स्टेप सेम आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इकडे आपण केलंय तर आपल्याला इथे आपल्याला जोही आपला रिझल्ट असेल तो इकडे चॉईसेस मध्ये मेसेज असतो, मेसेज मध्ये कंटेंट असतो, त्याच्यामध्ये सेव्ह असतो. त्यामुळे तो रिझल्ट आपण ह्या ओपन एआय ला देतो, जेणेकरून तो हा रिझल्ट प्रोसेस करतो. आणि जर आपण इथे फक्त स्लॅकचा टेक्स्ट दिला तर तो काय करेल, जो आपण परप्लेक्सिटी एआय जॉईन केलाय त्याचा काहीच यूज नाही होणार. तो डायरेक्टली टेक्स्ट इकडनं घेईल आणि ह्याच्यावरती प्रोसेस होईल. मग जी प्रोसेस इकडे होतीये ही नाही होणार. म्हणजे जो रिसर्च करून आपल्याला डेटा भेटणार आहे त्याचा काहीच यूज नाही होणार जर आपण हे ऍड नाही केलं तर. हे काय ऍड सेव्ह, नाही केलं. हा जो आपण इथे मेसेज देतोय ना, ह्याला इनपुट हा. देतोय आपण ओपन एआय ला, तो हम्म. आपल्याला इकडनं द्यायला लागतो. म्हणजे परप्लेक्सिटी मधनं द्यायचं आहे ना. परप्लेक्सिटी एआय चा द्यावा लागतो. करेक्ट. जर हा इकडे ठीक आपण आहे. तो चुकून बरोबर. हा स्लॅकचं इनपुट नाही घ्यायचं आपल्याला, परप्लेक्सिटीचं घ्यायचं. क्लिअर.
हे एवढीच सेटिंग आहे. बाकीचं जे आहे, जे आपण ट्रायल केलेलं तेच सेम आहे. ओके. सो शीतल आणि अंकिता, हे बघा, सर्वात येस पहिले सर. तर तुम्हाला हे शिकायचं आहे की ह्या डेमोचं पर्पस एवढाच असायला पाहिजे की तुम्हाला काय नवीन ऍड करायचं आहे. ओके. कारण मी आता थोडस ऍडव्हान्स स्टेजला जातोय. ओके. ऍडव्हान्स स्टेज समजून घ्या. तुम्ही जर पहिल्या दिवशीपासून आत्तापर्यंत बघितलं तर तुम्हाला मी खूप स्लो नेलंय. कारण तुम्हाला एआयचं जग माहित नव्हतं. तो काय करू शकतो, तो काय आउटपुट देऊ शकतो, राईट? ऍडव्हान्स काय होणार ते सांगतो मी. पहिले पहिले तुम्ही हे समजून घ्या की बेसिक काय होतं. सो बेसिक काय होतं की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला आपण एक 2 ते 3 तासाचा व्हिडिओ बघितला, राईट? सो हा व्हिडिओ जर बघितला तर आपण त्याच्यातलं मॅक्सिमम अर्ध्या तासाचं कंटेंट वापरले. पण बाकी 2 तास तो जे गप्पा मारत होता ते कशासाठी आपल्याला लागतं? कारण एआय हे जे स्वतःचं एक वेगळं जग आहे, त्या जगात काय काय गोष्टी होतात त्या तो डिस्कस करत होता. त्यासाठी ती कन्व्हर्सेशन ऐकणं महत्वाचं आहे, राईट? डायरेक्ट कधी नॉलेज येत नाही, राईट? सो दिस इज समथिंग सिमिलर की जर आपण एखादा कोणाला रिडिंगची हॅबिट असेल तर त्यांना ते रिलेट होतं. की जर तुम्ही एक बुक उचललं तर बुकच्या आधी प्रिफेस असतं, राईट? तो प्रिफेस काय इम्पॉर्टंट असतं की ह्या बुकसाठी मी जर काही रीडिंग चालू केली तर त्या प्रिफेस मध्ये त्याचं समरी असते की ह्या बुककडे बघायचं कसं. ओके. तसंच आहे ते की जो जॉयदीपचा पहिला व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यामध्ये जरी त्याच्यातलं कंटेंट प्रॉम्प्ट इंजिनचं ब्रिक्स होत्या, त्या ब्रिक्स मध्ये तुम्हाला वेगवेगळे रोल्स होते जे त्याला द्यायचे होते. एका ठिकाणी रोल होतं, दुसऱ्या ठिकाणी कंटेक्स्ट होतं, तिसऱ्या ठिकाणी एक्झाम्पल होतं, चौथ्या ठिकाणी टास्क होतं. हे सगळे ब्लॉक्स होते. हे सांगायला काही जास्त वेळ लागत नाही. पण सगळ्यांसाठी हे नवीन एरिया असल्यामुळे तेवढं डिस्कशन ऐकावं लागतं. सो दॅट इज द लक्झरी विच एव्हरीबडी गॉट, की तुम्ही ते 2 दिवस ते स्टडी केलं. त्याच्यानंतरची स्टेप होती की आता चॅट जीपीटी, सॉरी कस्टम जीपीटी. सो अचानक आपण प्रॉम्प्ट लिहिण्यापासून एक नवीन टूल वापरायला लागलो. तर ते टूल वापरताना त्याच्यामध्ये काही स्टेप्स होत्या. ओके. सो आता मी जर त्या स्टेप्स व्हिज्युअलाइज केल्या, कारण तुम्हाला नेहमी व्हिज्युअलायझेशन वाढवायचं तुमचं. एखादी गोष्ट तुम्हाला ग्रास्प करायची, तुमचं व्हिज्युअलायझेशन वाढतं. की कस्टम जीपीटी काय करतो, तुमचे जे प्रॉम्प्ट्स आहेत त्याला एक स्ट्रक्चर देतो. सो डिस्क्रिप्शन देतो, नाव देतो, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे तुमचा प्रॉम्प्ट आहे, राईट? इट इज नथिंग डिफरंट. पण मग त्याच्यामध्ये तो काय ऍड करतो, तुमचं नॉलेज बेस ऍड करतो. नॉलेज बेस काय ऍड करतो? कारण जर तुम्ही त्याला नॉलेज बेस नाही दिलं तर तो इंटरनेटवर सर्च करून त्याच्या नॉलेज प्रमाणे तुम्हाला उत्तर देणार आहे. पण तुमचं नॉलेज वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल युजर स्टोरी, ज्या प्रकारे आधी टेक्नॉलॉजी युजर स्टोरी लिहिते तसं दुसऱ्या कंपनीत युजर स्टोरी वेगळ्या प्रकारे लिहिली असेल. सो याचाच अर्थ काय की तुम्हाला त्याचं स्पेसिफिक नॉलेज बेस देणं गरजेचं आहे. हे कस्टम जीपीटी तुम्हाला चॅट जीपीटी पेक्षा ऍडव्हान्स स्टेज झाली. आणि ऑब्व्हियसली त्याच्यासाठी एक टूल असणार आहे की जो सगळे हे इनपुट घेणार आहे. एकदा तुमची कस्टम जीपीटी तयार झाली का तुम्हाला परत परत ते चॅट टाकायला नाही लागत. कारण तुम्ही जर चॅट जीपीटीला गेला तर तुम्हाला प्रत्येक वेळेला जरी ते आउटपुट पाहिजे असेल तर तुम्ही आत्ता सवयीप्रमाणे नेहमी परत परत ते चॅट प्रॉम्प्ट देत असाल. आयडियली तो तसा पुढचा प्रॉम्प्ट घेतो, बट ते तुम्हाला समजायला वेळ लागेल. बट कस्टम जीपीटी काय आहे तर ते रिपीटेड प्रॉम्प्ट तुम्हाला द्यायची गरज नाही. तुम्ही जर त्याला दिला डेटा तर तो लगेच त्याला त्याचं उत्तर देणार आहे. सो ही झाली सेकंड स्टेज. पहिली स्टेज होती की चॅट कसं करायचं. दुसरी स्टेज होती की ही चॅट कस्टम असेल, रिपीटेबल असेल, त्याचं स्पेसिफिक नॉलेज बेस असेल, त्याला काही आपल्याला अजून काहीतरी होतं त्याच्यात एक दोन सेक्शन्स. तर ते सेक्शन्स का लागतात हे समजलं तर बाकी टूल वापरणं तुम्हाला यायला पाहिजे, राईट? सो कस्टम जीपीटीचा डेमो दिला गेला. तुम्हाला कस्टम जीपीटी नाही जमली म्हणून 2 दिवस त्याच्यासाठी दिले गेले, राईट? हे का तर एआय मध्ये तुम्हाला जो वेळ लागतोय समजायला तो तुम्हाला वेळ देण्याचं पर्पज होतं की तुम्ही कम्फर्टेबल व्हा मग आपण पुढे जाऊ. जेव्हा हे 5 दिवस गेले त्याच्यानंतर आपण मेक.कॉमला आलो. आता पुन्हा नवीन टूल आला. टूल म्हणजे काय की त्याला यूज कसं करायचं, राईट? स्वतः जे आपण आत्तापर्यंत समजलोय, स्लॅक. स्लॅक हा एक ट्रिगरिंग पॉइंट आहे हे समजायचं तुम्हाला. तो ट्रिगरिंग पॉइंट गुगल शीट पण असू शकते. तुम्ही जर स्लॅकच्या ऐवजी गुगल शीट टाकलीत तर तो तिथून स्टार्ट करेल. तुम्ही गुगल शीट मध्ये सेम गोष्ट करा जे तुम्ही स्लॅकला देताय. एखाद्या सेलमध्ये ते कंटेंट टाका जे तुम्ही स्लॅकला दिले असते. तर इथे स्लॅक जिथे आहे तिथे जर गुगल शीट वापरलीत तुम्ही ॲज अ स्टार्टिंग पॉईंट तर गुगल शीट मध्ये जशी एंट्री होईल तसं तो ते डेटा पिक करून हे पूर्ण प्रोसेसिंग करू शकतो. म्हणजे तुम्हाला आता काय कळालं की मेक.कॉम मध्ये ट्रिगर पाहिजे, त्याला म्हणतात ट्रिगर स्टार्टिंग पॉईंट. त्याला कसं कळणार?
कारण मी नुसतं रन केलं तर तो रन नाही व्हायला पाहिजे, त्याला काहीतरी कुठून तरी सोर्स मिळाला पाहिजे. तर सोर्स काय आहे, तर एक तर तुम्ही स्लॅक मध्ये त्याचं कंटेंट टाका, स्लॅक इज चॅटिंग सॉफ्टवेअर आहे, किंवा तुम्ही गुगल शीट मध्ये कंटेंट टाका जे तो गुगल शीट मध्ये रीड करेल, किंवा तुम्ही वर्ड मध्ये टाका, किंवा असे काही एपीआय आपण लिहू शकतो. देर आर मेनी डिफरंट सोर्सेस यू कॅन पुट ॲज अ स्टार्टिंग पॉइंट. आता मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नंतर कस्टम जीपीटी समजलं, कस्टम जीपीटी नंतर मेकला आलो, तर पहिली कन्सेप्ट काय शिकलो, तिला स्टार्टिंग पॉइंट पाहिजे, राईट. बरं, स्टार्टिंग पॉइंट नंतर आपण याच्यात चॅट जीपीटी वापरू शकतो, फक्त ज्या प्रकारे आपण कस्टम जीपीटी तयार केला होता, एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स, ते कस्टम जीपीटी न वापरता आपल्याला असिस्टंट वापरायला. ऑब्व्हियसली असिस्टंट मध्ये जे इनपुट आपण टाकतो ते थोडेसे वेगळे आहेत कस्टम जीपीटी पेक्षा, पण मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की ते काय आहे, त्याचा पर्पज काय आहे. जसं मी आता सांगितलं की कस्टम जीपीटी मध्ये आपण इन्स्ट्रक्शन्स देतो, नॉलेज बेस देतो, डिस्क्रिप्शन देतो, तसं असिस्टंट मध्ये आपण काय इन्फॉर्मेशन देतो, बरोबर. सो हे आपल्याला नवीन नॉलेज आलं की मेक.com मध्ये एक ट्रिगर लागतो, ट्रिगर मधलं कंटेंट घेऊन मी आता सेम कस्टम जीपीटी सारखं काहीतरी तयार करू शकतो. सो त्याच्यामध्ये जो असिस्टंट आहे ही नवीन कन्सेप्ट परत आली. मग असिस्टंट मध्ये मी काय काय इनपुट देतो हे मला कळालं. ओके. आणि तो असिस्टंट मी इथे यूज कसा करतो, तर ओपन एआयचं कनेक्शन दिल्यावर तो लगेच ड्रॉपडाऊन देतो मला की हे घे, तुझे असिस्टंट इथे आहे, त्यातलं सिलेक्ट कर, आणि मग पुढची प्रोसेस होती. त्याच्यानंतर आपण ह्याच टूलला जसं स्लॅकला कनेक्ट केलं तसं गुगल डॉकला कनेक्ट केलं. सो जे माझं ओपन एआय मधून डेटा आलाय तो मी दिला गुगल डॉक, बरोबर. सो जर तुम्ही आतापर्यंत जर काय समजलात तर तुम्हाला तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, जसं आपण फॉर एक्झाम्पल एसक्यूएलचं स्क्रिप्ट कशी आहे ती जर समजायचा प्रयत्न केला, तर आपण त्याच्यामध्ये जॉईन्स शिकतो, टेबल्स शिकतो, त्या टेबल्स मधले इंडेक्स शिकतो, राईट. असे आपल्याला वेगवेगळे कन्सेप्ट शिकायला लागतात, तेव्हा जाऊन आपल्याला सिक्वल यायला लागतं. सेम केस आहे टूल मध्ये, जेव्हा तुम्ही एखाद्या घुसाल, वेदर इट इज कस्टम जीपीटी और असिस्टंट एआय और मेक.com, असे जे वेगवेगळे टूल्स आहेत हे जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा त्याची बेसिक कन्सेप्ट तुम्हाला शिकायला लागतात. सो मेक.com मधले कन्सेप्ट काय, तर तुम्हाला एक ट्रिगरिंग पॉईंट पाहिजे, तर तो ट्रिगरिंग पॉईंट स्लॅक असू शकतो किंवा गुगल शीट असू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याचं जे नेक्स्ट आउटपुट आहे स्लॅकचं असेल किंवा गुगल शीटचं, ते आपल्याला चॅट जीपीटी दिल्यावर आपण जसं कस्टम जीपीटी तयार केलं तसं आपल्याला युझिंग असिस्टंट एआय मी आउटपुट जनरेट करू शकतो, जे मी आता गुगल डॉकमध्ये टाकू शकतो. सो आपल्याला हे टूल कळालं आता की मेक.com काय करू शकतो, कस्टम जीपीटी काय करू शकतो, असिस्टंट एआय काय करू शकतो. एवढं नॉलेज मिळाल्यावर मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही आता हा फ्लो तयार करा, तर मला कुठलाही डेमो द्यायची गरज नाही लागली पाहिजे, हे समजून घ्या. कारण परप्लेक्सिटी पाहिजे म्हटल्यावर मी जरी तुम्हाला डेमो नाही दिला तरी तुम्हाला ते करता आलं पाहिजे. कारण मेक.com मध्ये भयंकर नंबर ऑफ टूल्स वापरले जातात. ते टूल जर तुम्हाला शिकवले तरच तुम्ही करणार असाल, तर तुम्ही तुम्ही इथे राईट प्लेसला नाही आहात. जसं फॉर एक्झाम्पल आपण आता एसक्यूएल शिकलो, ओके, एसक्यूएल शिकलो आणि मी स्कूलची ईआरपी साठी टेबल डिझाईन केले, क्वेरीज लिहिले स्कूलच्या ईआरपी साठी. ओके. त्याच्यानंतर माझा प्रोजेक्ट चेंज झाला 1 वर्षाने आणि मी आता यावेळेला इन्शुरन्स प्रोजेक्टमध्ये गेलो, आणि इन्शुरन्स प्रोजेक्टमध्ये मला सेम परत डेटाबेस तयार करायचा आहे, प्रोसिजर वापरायचे आहेत. त्याच्यात मे बी आता नवीन आलं, डेटाबेसचे नवीन कन्सेप्ट आले. फॉर एक्झाम्पल आपण SSML, हे रिपोर्टिंगचं एक सिस्टम आहे डेटाबेसमध्ये, ते आलं त्या प्रोजेक्टमध्ये. तर तुम्हाला परत नवीन प्रोजेक्टसाठी कोणी शिकवायला नाही येणार आहे. ते नॉलेज तुम्हाला सिक्वलचं जे काय पुढचं ऍडव्हान्स आहे ते कोणीही शिकवणार नाहीये, ते तुम्हाला स्वतःहूनच घ्यावं लागेल. अंकित आणि शीतल समजलंय का? हो सर. येस सर. आतापर्यंत तुम्ही एआय जगातलं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकलात, कस्टम जीपीटी शिकलात, असिस्टंट शिकलात, स्लॅक शिकलात, कनेक्ट कसं करायचं स्टार्टिंग पॉईंट म्हणून तुम्ही, चॅट जीपीटीचं आउटपुट डॉकला कसं द्यायचं हे शिकलात. तुम्हाला एआयचं जग समजलंय. आता त्याच्यात एक परप्लेक्सिटी ऍड करायचं म्हटलं तुम्हाला ते स्वतःलाच जमलं पाहिजे. आणि मी सांगतो ना तुम्हाला की तुम्ही जर चॅट जीपीटीला विचारलं की मला परप्लेक्सिटीचं कनेक्शन कसं तयार करा, तो सांगणार आहे तुम्हाला. पण ते तुम्हाला डेमो दिल्याशिवाय जमणार नाही. ह्या स्टेजला तुम्ही असाल तर तुम्ही पुढे स्ट्रगल कराल. कारण आता ही डायग्राम बघितल्यावर जी तुमची रिॲक्शन आहे ती मला एक्सपेक्टेडच होती. कारण मी पण पहिल्यांदा जेव्हा ही डायग्राम बघितली तर मी घाबरलो, यार हे कोण करत बसणार. पण जेव्हा मी तुम्हाला एक फ्लो सांगितला
स्लॅक आहे, परप्लेक्सिटी आहे, 2 कस्टम जीपीटी आणि गुगल डॉक सांगितलं. हे हे जेव्हा मी सांगितलं तेव्हा शीतल तुला कळालं का? हो सर. हा, काय बोल. 4 मिनिटं, हा संपेल आता. सो आपण पुढे जातच नाहीये. जे काय सायलीने डेमो दाखवलं तेवढंच तुम्हाला समजून घ्यायचं की राउटर कसा ऍड करायचं, परप्लेक्सिटी कसं ऍड करायचं. सो माझं सांगण्याचं पर्पज हे आहे की तुम्हाला गुगल डॉक पर्यंत तुम्हाला जर प्रॉम्प्ट दिले की हे प्रॉम्प्ट वापरा, ह्यानी लिंक्डइनचं तयार होतं, हा प्रॉम्प्ट वापरा, ह्यानी इन्स्टाचं तयार होतं, मला हे सगळं डायग्राम बिफोर टिल गुगल डॉक्स उद्या रेडी पाहिजे. ओके. आणि याच्या पुढे ऍडव्हान्स हे होणार आहे की तुम्हाला सिनेरिओज दिले जातील, तुम्हाला कुठलं टूल वापरायचं ते दिलं जाईल, डेमो दिला जाणार नाही. सो मेक अ प्रॅक्टिस टू अंडरस्टँड थिंग्स बाय युअर सेल्फ. दॅट्स अन ऍडव्हान्स स्टेज. ऑब्विसली ऍडव्हान्स स्टेज साठी पण वेळ मिळेल. असं नाही की मी आज सांगितलं तर उद्या मी एक्सपेक्ट करतो. मी अजून 2 दिवस त्याच्यात स्पेंड करेल की विदाऊट डेमो तुम्ही रिझल्ट कसे आणताय. इज इट क्लिअर येस प्राजक्ता? सर. येस. ओके. सो कल्पना, तुझ्यासाठी हेच आहे की जोपर्यंत तू मागच्या मेक.com पर्यंत येत नाही तोपर्यंत तुला ऍडव्हान्स स्टेजला जाता नाही येणार आहे. राईट. सो तू हो. असे किती पण सेशन अटेंड केलेस तरी तुला ते जमणार नाहीये, मी अगोदरच सांगतो. हा, नाही, मी उद्या सकाळी स्लॅक ट्राय करणार आहे. परफेक्ट. मेक मेक वर हा, हे जी वापरून. अगोदरची एक्सरसाइज ती पूर्ण कर, सायलीची हेल्प हो. घे. पण तुला हो. कॅचअप करायला लागेल कारण आपण आता ऍडव्हान्सला जाण्यासाठी मी सगळ्यांना हळूहळू पुढे घेऊन जातोय. जर तू मागे राहिलीस तर मला परत पुढे घेऊन जाणं पॉसिबल नाही होत. ओके. हो. ऍडव्हान्स येस. स्टेज, प्लीज अंडरस्टँड एव्हरीबडी, देर बी नो डेमो, there'll be scenarios, there'll be tools. Now you have to find out how to use these tools. Okay. Adi Technology is known for its internship and हीच internshipची methodology आहे. राईट. आफ्टर 2 days तुम्ही AI मधल्या खूप डिफिकल्ट गोष्टी करायला तयार असाल. तुम्ही असे ब्लॉग्स दाखवले की तुम्हीच अचंबित व्हाल, अरे हे मी क्रिएट केलं. राईट. सो बी रेडी फॉर दिस एक्साइटिंग वर्ल्ड and hope everybody is with me. Please don't give any excuse for 2 hours any day. Company is giving you free hand to spend that 2 hours only because we are going to do something which nobody has tried till date. माझ्याकडे एक 10 लोकांची वर्कफोर्स तयार होते जे ह्या कॉम्प्लेक्स गोष्टी अचीव्ह करू शकते. हे मला गमवायचं नाहीये, हे आपल्याला अचीव्ह करायचं आहे. ओके. सो होप एव्हरीबडी इज एन्जॉईंग दिस जर्नी अँड डेफिनेटली इट्स डिफिकल्ट, डोंट वरी. सो डिफिकल्ट म्हणजे थोडासा वेळ टाकायचा आहे, बाकी काही नाही. सो उद्या हा पूर्ण फ्लो मला दिसायला पाहिजे विथ विथ राउटर गुगल डॉक्स पर्यंत. लिंक्डइन वगैरे आपण नंतर बघू. ओके. आणि अगेन साईल इज अवेलेबल फॉर हेल्प टुमॉरो. यू कॅन गेट वन मोर डेमो, बट माझ्या कॉलमध्ये येण्याच्या आधी तुम्हाला सगळे एफर्ट्स टाकायचे. झालं झालं, ते ओके बंदच सर. पडायची वाट बघतो. हा हा, करेक्ट. ठीक आहे. वी आर डन. ओके. सो उद्या म्हणजे राउटर आणि परप्लेक्सिटी खूप सोपं आहे. प्लीज मेक अन अटेम्प्ट टू डू दिस. ओके. थँक्यू. येस.